महाराज बाळ म्हणजे महाराज काम करताना काढ नंतर याच्यात काढ हे जरा हातने पॅकेट घेऊन दिवाळीच्या दिवशी ज्या दिवशी आपण सर्व दिवाळी साजरी करत असतो त्या दिवशी त्या सैनिकाला तो फराळ जे त्यांच्या कुटुंबियांपासून लांब आहे पण आपण त्यांच्या जवळ आहोत हे त्यातून त्यांना दाखवायचे प्रयत्न आहे आणि आपण जे काही हे कार्य करतो महिला मुस्लिम महिलासुद्धा आमच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो या माध्यमातून आणि ही सेवा करण्याची संधी आम्हाला अशीच प्रवृत्ती देत राहू सगळ्यांच्या माध्यमातून एवढी संतोष त्यांनी प्रार्थना आहे आणि भारत माता की जय वंदे आज या ठिकाणी ब्लासिंग फाउंडेशन यांच्या विद्यमाने आज हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम होत आहे आणि हा कार्यक्रम आम्ही घेत असताना जे आम्ही फराळाचे 4 पदार्थ बनवतोय आणि ते पॅक करून सरहद्दीवर सैनिकांसाठी आम्ही ते पाठवतोय की आज आपल्या देशामध्ये जे आपण सुरक्षित आहोत की आज आपल्या घरामध्ये आपण शांतपणे झोपतो ते केवळ त्या सैनिकांमुळे आणि त्या सैनिकांचं आपण त्यांची काळजी घेऊन आज आपण एक मायेचा हात एक आईचा ओलावा आणि प्रत्यक्ष आपण ते विकत न घेता स्वतः हाताने बनवून आज या ठिकाणी आपण बनवत आहोत आणि ते बनवून आपण ते बॉर्डरवर सैनिकांसाठी हा फराळाचा दिवाळी निमित्त हा प्रत्येक वर्षी आज आमचं हे 3रं वर्ष आहे आणि आम्हाला अनाम प्रेम संघटना ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा या सर्व आमच्या ज्या महिला आहेत आणि मळवली एरियातील सगळ्या बचत गटांच्या महिला असा आम्ही सर्व मिळून या ठिकाणी आज 3रा दिवस आहे आणि आज या 3ऱ्या दिवशी आम्ही अत्यंत हिरारीनी मजेनी असा आम्ही हा कार्यक्रम आणि हे फराळाचा आम्ही करत आहोत आणि आम्हाला ब्लासिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रज्वलजी मेहता यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं की आज या मठामध्ये इतका आनंद वाटतो आहे की आज त्यांनी आमच्या सर्व लोकांची जेवणाची सोय केली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मलाही कुठेतरी काहीतरी सेवेची संधी द्यावी म्हणून आज त्यांनाही खूप आनंद होत आहे की आज या ठिकाणी सैनिकांसाठी जे फराळाचं आपण बनवतोय हे एक फार मोलाचं काम आपण करतोय कारण आपण आपल्या घरी फराळाचं खातो पण आज ज्या सैनिकांसाठी आपण जे आज हिरारीने भाग घेऊन प्रत्येक आज आमच्या सगळ्या वयोवृद्ध महिला आहेत ज्येष्ठ नागरिक त्या स्वतः येत आहेत आज 3 दिवस कंटिन्यू येऊन या ठिकाणी आपण हे जे फराळाचं बनवतोय ही अतिशय मोलाचं आणि चांगलं सहकार्य या देशासाठी आपण करत आहोत तेव्हा मी आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले संजयजी खांडेबराड सरपंच तेव्हा त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या फाउंडेशन ब्लासिंग फाउंडेशनचे अध्यक्ष हे प्रज्वलजी मेहता यांचंही मी हार्दिक अभिनंदन कराल की तुम्ही आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून अतिशय आनंदामध्ये आम्ही हा कार्यक्रम आज पार पाडलेला आहे आणि असा हा प्रोजेक्ट की आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळीला आम्ही करतो आणि असाच आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना अनाम प्रेम की प्रेम शिंपीत जावे असं हे अनाम प्रेमचं आपण येऊन आज सर्वांनी या ठिकाणी जो फराळाचा पदार्थ बनवून आपण त्या सैनिकांना पाठवला आहे त्याबद्दल मी सर्वांची अध्यक्ष आणि या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे आणि
सकाळी त्यांना भेटलो आणि संजय भाऊ अडसुळांची परमिशन घेऊन त्यांना मी आज या ठिकाणी आणले आणि ते माझ्याबरोबर आल्याबद्दल त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. सैनिकासाठी जिथं फराळ बनवायला आलेला आहे तिथला हा व्ह्यू. आज चाय पीनी है। धोना एक बारी, वो केटल देखो ना, केटल धोनी है शायद। हाँ सर पॅक झालेले बॉक्स. दात काय काय गळा दात काय वंदे मातरम. भारत माते की जय. वंदे